पार्थला सोडून गेलेली काव्या अखेर घरी परत आलीच। आता देशमुख अशी हाक मारून पार्थला चांगलाच धक्का काव्याने दिलेला आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता जबरदस्त वळण दाखवलं आहे आणि जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे। या चौघांच्या प्रेमाचा खेळ पूर्णपणे विस्कटलेलं दाखवलं आहे। आता हे पुन्हा कधी, कसे आणि केव्हा एकत्र येणार आहेत तेच आपण या रोजच्या भागांमध्ये पाहणार आहोत। तर आता इथे नंदिनी तिच्या आईच्या घरी आलेली असते आणि किचन मध्ये काहीतरी काम करत असते, स्वयंपाक बनवत असते। तेवढ्यातच तिचा फोन वाजतो। आता ती फोन वाजतोय म्हटल्यानंतर फोनकडे बघते तर पसारेवाले असे पडलेलं असतं, म्हणजे आता तिला जीवाचा फोन आलेला असतो। आता ती फोनकडे पाहते पण फोन काही उचलत नाही। आता तो कट होतो, जीवा पुन्हा फोन करतो। आता पुन्हा पसारेवाले असे पडलेलं असतं, पण नंदिनी काही फोन उचलत नाही। आता दुसऱ्यांदा करून सुद्धा नंदिनी फोनच उचलत नाही। त्यावर इकडे जीवा खूपच अपसेट होतो आणि म्हणत असतो, ही चकाचक बाई तर माझा फोनच उचलत नाहीये। असं जर ती वागायला लागली तर कसं व्हायचं? माझं म्हणणं तिच्यापर्यंत कसं पोहोचायचं? मी जर तिच्याशी बोललो नाही, तिची जर समजूत काढली नाही तर तिच्या कालच्या आठवणी कशा काय पुसल्या जातील बरं? नाही नाही, मला तिच्याशी बोललंच पाहिजे, काहीतरी आयडिया तर केलीच पाहिजे। आता जीवा आरुषीला फोन लावतो। आता आरुषीला सांगत असतो, जरा नंदिनीकडे फोन दे। आता आरुषी सुद्धा जीवाच्याच बाजूने असते ना, म्हणून पटकन किचन मध्ये जीवाचा फोन घेऊन येते आणि हो हो ताई इथेच आहे, देते तिच्याकडे असं म्हणत नंदिनीला फोन घे असं म्हणत असते। आता आरुषी नंदिनीला म्हणत असते, अगं ताई जिजूंचा फोन आहे, घे ना, ते खूपच रडत आहेत, अपसेट आहेत, त्यांच्याशी बोल ना। त्यावेळेला नंदिनी फोन घेत नाही आणि आरुषीला म्हणत असते, तुला अभ्यास नाहीये का? आता आरुषीला माहित असतं नंदिनी फोन घेणारच नाही, म्हणून एक आयडिया करते। आता फोनवर जीवाला म्हणत असते, जिजू मी तुमचा फोन स्पीकरवर टाकते आणि इथे ठेवते, तुम्हाला काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे ते सांगून घ्या, बोलून घ्या। आता असं म्हणून आरुषी फोन स्पीकरवर टाकते आणि तिथेच किचन कट्यावर ठेवते आणि पटकन तेथून निघून जाते। आता स्पीकरवर फोन टाकल्यानंतर जीवा अडकळतच बोलायला सुरू करतो, हाय हाय नंदिनी, कशी आहेस तू? हे बघ, स्वतःला कामामध्ये अडकून घेऊन हा सगळा गुंता सुटणार नाहीये, हे लक्षात घे। आता जीवाचा नुसता आवाज ऐकूनच नंदिनीला खूप वाईट वाटत असतं आणि ती रडायला लागलेली असते। आता नंदिनी जीवाला म्हणत असते, गुंता कधीचा सुटला आहे। त्यावेळेला जीवा म्हणतो, नाही नाही असं तुला वाटत आहे, पण माझं काय? माझं कसं होणार? मला जिथं गुंतायचं तिथे मी आत्ता गुंतायला लागलो होतो। आता मला या सगळ्याची गोडी वाटायला लागली होती, हे सगळं मला खूपच सुंदर वाटायला लागलं होतं, पण एखाद्या गोड स्वप्नामध्ये आपण हरवून जातो ना आणि त्यावेळेला खडबडून कोणीतरी आपल्याला जाग करतं असं मला वाटत आहे। सुंदर स्वप्नातून मला कोणीतरी उठवलंच आहे। आता जीवा नंदिनीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो, चकाचक बाई तुझ्यामुळेच मला नात्याची आणि प्रेमाची किंमत कळायला लागली होती आणि आता कुठे मी सुधरत होतो, तुझ्याचमुळे मी स्वतःला सावरायला शिकलो होतो। आता जीवा खूपच अपसेट असतो आणि हलक्या सुरातच नंदिनीला म्हणत असतो, तुझ्याशी बोलताना मला खूप काही सुचतं बघ आणि खूप मला बरं वाटतं आणि मी तुझ्याशीच मन मोकळं करत होतो ना, आता तू इथे नाहीयेस, मला खूपच रिकामं वाटत। आता जीवा नंदिनीला सॉरी सॉरी असं म्हणत असतो। तेवढ्यातच इकडे नंदिनी फोन कट करत असते। आता जीवा पटकन म्हणतो, अगं ऐक ना। आता ऐक ना म्हटल्यानंतर नंदिनी फोन कट करण्यापासून हात मागे घेते। आता जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी तुला या वेळेला माझ्याशी बोलायला बरं वाटत नाहीये ना, तुला या वेळेला खूप त्रास होतोय, तर ठीक आहे आपण आता नको बोलूया, पण एक सांगू का, तू जर इथे रूम मध्ये नाहीयेस ना, घरात नाहीयेस तर खूप एकटं वाटतंय मला आणि तुला माहित आहे ना मला इतके शांततेची सवय नाहीये, मला आवडत नाहीये असं शांत राहायला आणि मला तुझ्या बडबडीची नॉनस्टॉप बडबडीची सवय झाली होती, तुझा फ्रीचा टॉक टाइम ऐकायची मला सवय लागली होती। त्यानंतर इकडे नंदिनी किचन मध्ये काम करत असते ना, तेवढ्यातच शिट्टी होते। आता नंदिनी खडबडून जागी होते आणि फोन कट करायला जाते। तेवढ्यातच जीवा म्हणतो, ऐक ना थोडंसं। आता जीवाचं सगळं बोलणं ऐकण्यामध्ये नंदिनी मग्न झालेली असते। तेवढ्यातच कुकरची शिट्टी होते आणि नंदिनी भानावर येते आणि फोन कट करायला हात पुढे घेतेस। तेवढ्यातच जीवा म्हणतो, अगं ऐक ना, थोडं ऐक प्लीज प्लीज, फोन कट करू नकोस, ठीक आहे आपण या विषयावर बोलायला नको बोलायला, तुला त्रास होतोय ना, ठीक आहे आपण दुसऱ्या विषयावर बोलूया। तू काय करत आहेस? तू स्वयंपाकामध्ये काय बनवलं आहेस? काय बनवलेस तू? खिचडी बनवले
बनवलेस की वरण भात बनवलेस? आता जीवा नंदिनीला म्हणत असतो तुझा वरण भात खूपच मिस करतोय ग मी. आता नंदिनी सुद्धा इकडे रडत असते, तिला सुद्धा खूपच वाईट वाटत असतं. आता जीवा तिला म्हणत असतो एक काम करतेस का तू वरण भात बनवून माझ्यासाठी घेऊन येतेस का? बरं तू घरी ये आणि माझ्याशी बोलू नकोस, रुसून बस, वाटल्यास एक अक्षरही माझ्याशी बोलू नको, तू फक्त घरी ये. बाकी माझी ट्रिक मी वापरणारच, म्हणजे जीवाची ट्रिक जीवा हा वापरणार. जसं लहान मूल रुसून बसल्यावर त्याची आई ही ट्रिक वापरते, एक घास आईचा एक घास बाळाचा असं करून भरवते ना, तसंच मी भरवेन बघ. आता नंदिनी जीवाचं बोलणं लक्ष देऊन ऐकत आहे आणि खूप रडत आहे हे पाहते आरुषी. आता नंदिनीला खूपच जीवाच्या बोलण्याचा त्रास होत असतो, म्हणून ती पटकन फोन कट करते. आता इकडे जीवात सुद्धा खूप रडत असतो आणि नंदिनी सुद्धा खूपच रडत असते. आता इकडे जीवा रडत रडतच स्वतःशीच बोलत असतो, नंदिनी ये ना ग परत, तुझ्याशिवाय मला अजिबात करमत नाही, प्लीज परत ये, लवकर परत ये देवा, प्लीज प्लीज देवा, नंदिनीला तेवढी परत पाठव माझ्याकडे. आता जीवा सुद्धा खूप रडत असतो आणि इकडे नंदिनी सुद्धा हुंदके देऊन देऊन रडत असते. तेवढ्यातच इकडे आता रम्याचा सीन दाखवला आहे. या मायलेकींचं नेहमी काही ना काहीतरी प्लॅनिंग सुरूच असतं. आता ही रम्या दार लावून घेतच वसवत त्यांना म्हणत असते खरोखर तुला आई सांगू का, एका मिनिटासाठी माझे हार्टबीट स्किपच झाले होते बघ, मला असं वाटलं या पार्थने जीवाला माफ केलं की काय. आता वसवत त्या म्हणत असतात ते शक्य नाहीये रम्या, कारण विश्वासघाताच्या आगीमध्ये प्रेमाची आहुती पडली आहे. रम्या पार्थच्या मनामध्ये काव्याबद्दल जी आग लागले ना ती कधीही कोणीही विझवू शकणार नाही. आता आपण दोघींनी फक्त एकच काम करायचं, सतत या आगीमध्ये तेल ओतत राहायचं, आणि म्हणूनच मी आज मीडियावाल्यांना फोन केला होता. आता ही रम्या खूपच खुश असते. आता वसवत त्यांना म्हणत असते आई तुझे प्लॅनिंग म्हणजे खूपच छान असते बघ, म्हणजे तुझ्या खूपच ओळखी आपल्या उपयोगाला आल्या आहेत. आता वसवत त्या म्हणतात अगं फक्त माझ्या नाही तर तुझ्या बाबांच्या सुद्धा ओळखी इथे आपल्या कामी आले आहेत. आता रम्या म्हणते आई बाबांचे कॉन्टॅक्ट कसे काय कामी आले म्हणतेस तू? त्यावेळेला वसवत्या म्हणतात अगं तुझे बाबा एका संस्कृती समिती बरोबर काम करत होते. आता रम्या म्हणते कसली समिती गाई? त्यावेळेला वसवत्या म्हणतात रम्या तुझ्या बाबांनी या संस्कृती समिती बरोबर काम करता करता अनेक लोकांना समज दिली, अनेक संसार मोडण्यापासून त्यांनी वाचवले होते. जिथे जिथे मुली समाजाचे नियम मोडत असायच्या किंवा मुली चुकीचं वागायच्या त्यावेळेला तुझे बाबा या महिलांना घेऊन मोर्चा काढायचे, त्या लोकांना चांगले समज द्यायचे आणि शिक्षा सुद्धा द्यायचे आणि चांगली वागण्याची समज सुद्धा द्यायची ते. आणि त्याच समितीत महिलांना आपल्या घरचे सगळे व्हिडिओ मी पाठवले होते आणि त्यांनाच मी मोहित्यांच्या घरी मोर्चा घेऊन जाण्यासाठी सांगितलं होतं. आता हे ऐकून रम्या पुन्हा खुश होत असते. आता म्हणत असते आई खरंच तू असं केलं होतंस, खरंच त्या महिला आता मोहित्यांच्या घरी गेलेल्या असणार आणि त्या काव्याच्या तोंडाला काळं फासलेलं असणार. आता वसवत त्या रम्याला म्हणत असतात मला नाही वाटत असं काही घडलं असेल, कारण ती नंदिनी आहे ना, आली असेल लगेच काव्याच्या आडवी, जसा की हा पार्थ आला इथे जीवाच्या आडवा. या पार्थचं आणि नंदिनीचं काय करायचं तेच कळत नाही. तेवढ्यातच रम्या म्हणते हो ना बघ, आणि म्हणतोय कसा देशमुखांची आबरू चवळ्यावर येऊ नये म्हणून मी असा बोललो. त्याला सांग एकदा सोशल मीडिया उघड आणि बघ तुमच्या दोघांच्या विषयी काय काय कमेंट आले, कुठल्या जगात वावरतोय हा पार्थ काहीच कळायला मार्ग नाही. त्यावर वसवत्या थोड्याशा चिडलेल्या असतात. कितीही समाजाने चिकलफेक केली तरी अशी लोक काही सुधरत नाहीत. या पार्थला आणि नंदिनीला खूपच मोठेपणा दाखवण्याची सवय. आता इकडे रम्या म्हणत असते अगं आई आता काय करायचं बरं आपण? त्यावेळेला वसवत्या म्हणतात फक्त वाट पाहायची. आता काय दोघे जण निर्णय घेतायत हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, कारण हे दोघे काय निर्णय घेतायत हे एकदा कळलं की मग आपण पुढले प्लॅन आखायचे. आता इकडे काव्याच्या घरी काव्या गार्डन मध्ये बसलेली असते. तेवढ्यातच अनिशा तिला भेटायला येते. आता अनिशाच्या गळ्यामध्ये पडूनच काव्या खूप रडत असते आणि तिला म्हणत असते काव्या अनिशाला म्हणत असते अनिशा माझं काही दुखलं खुपलं, माझ्या बाबतीत काही वाईट घडलं तर मी नंदिनी ताईच्या कुशीत घुसून तिला घट्ट मिठी मारून खूप रडायचे ग, पण आता नंदिनी ताईच माझ्याकडे उरली नाही, सगळं काही गमावून बसले बघ मी. अनिशा मी माझ्या नंदिनी ताईला आणि माझ्या देशमुखांना सुद्धा मी गमावलं आहे. आता अनिशा तिची समजूत काढत असते हे बघ काव्या तू रडू नकोस, अजिबात तू रडू नकोस. आता अनिशा काव्याला म्हणत असते ही तुझी खारुताई नेहमी तुझ्याच बाजूने असणार आहे काव्या. त्यावेळेला
त्यावेळेला काव्या अनिशाच्या गालावरून हात फिरवत म्हणते, तू आहेस ग अनिशा, तू माझ्याबरोबर आहेस हे मला माहीत आहे, पण मला माझा बोका सुद्धा हवा होता ना माझ्यासोबत. आता कुठे ते मला हवे हवेसे वाटायला लागले होते. तेवढ्यातच काय होऊन बसलं ग हे सगळं. आता काव्या खूपच पश्चाताप करून घेत असते आणि म्हणत असते, अनिशा तू मला अगोदरच सांगत होतीस की त्यांना तुझ्या भावना सगळ्या सांगून टाक. मी तुझं ऐकलं नाही. तुझं ऐकून मी त्यांना सगळं सांगायला हवं होतं की मला त्यांच्याबद्दल काय वाटत आहे. आता अनिशा म्हणते, अगं काव्या तू पश्चाताप करून घेऊ नकोस. काल 16 डिसेंबरच्या पार्टीनंतर तू त्यांना सांगणारच होतीस ना तुझ्या मनात काय आहे. आता काव्या म्हणते, हो अनिशा खरं आहे तुझं, मी काल सांगणारच होते. मला त्यांच्याबद्दल जे जे वाटतंय ते सगळं काही मी त्यांना सांगून टाकणार होते. कालचा अर्धा दिवस माझ्यासाठी खूपच सुंदर होता. म्हणजे बघ ना किती तयारी केली होती मी, छान रेडी झाले होते, साडी सुद्धा नेसली होती, पार्थ सुद्धा किती छान तयार झाले होते, छान कोट घातला होता त्यांना, किती हँडसम दिसत होते. आणि त्यांना सांगायचं होतं मला हे हिरो दिसत होते, अगदी माझे हिरो. असं काव्या पार्थविषयी खूपच छान छान बोलत असते आणि ते माझे हिरो आहेत हे त्यांना मी सांगायला हवं होतं काल. ते नेहमी माझी स्तुती करायचे. मी जरा सुंदर दिसले की लगेच मला सांगायचे आणि मी मात्र नेहमी त्यांच्याशी तुचडेपणानेच वागत आले. पार्थ देशमुख नेहमी माझ्या डोळ्यामध्ये त्यांच्यासाठी प्रेम शोधत आले, पण मी ते कधीच ओटावर येऊ दिलं नाही. अनिशा खरं सांगू का, कालच्या पार्टीनंतर मला गुडघे टेकून त्यांच्या समोर माझं प्रेम व्यक्त करायचं होतं. मला सगळं काही त्यांना सांगायचं होतं, पण नशिबानेच मला गुडघे टेकायला लावले. बघ काय होऊन बसलं ग अनिशा हे सगळं. असं म्हणून काव्या रडत असते. आता ती पुन्हा अनिशाला सांगत असते, अनिशा काल खूप छान दिवस होता ग. तुला सांगू का, काल सकाळी मी छान तयार झाले होते आणि तेवढ्यातच पार्थ तिथे आले आणि त्यावेळेला देशमुख मला म्हणाले, अहो छान तयार झालाय तर गळ्यामध्ये एखादा दागिना घाला. त्यावेळेला मी त्यांना म्हणाले, कशाला दागिना कशाला घालायचा आहे, माझ्याकडे एक छान गिफ्ट आहे ते मी गळ्यामध्ये घालणार आहे. पार्थ म्हणतो, कोणतं गिफ्ट. त्यावेळेला काव्या म्हणत असते, तुम्ही दिलेलं छान काव्यार्थ नावाचं गिफ्ट आहे ना माझ्याकडे, तेच मी आज गळ्यामध्ये घालणार आहे. आता काव्याच्या हातामध्ये काव्यार्थाचे 2 तुकडे केलेले असतं ते मंगळसूत्र असतं आणि ते अनिशाला दाखवतच म्हणते, बघ ना या काव्यार्थाचं काय झालं आहे. काव्या आणि पार्थ वेगळे झालेत ग, त्यांच्या नात्याचे अगदी तुकडे तुकडे झाले आहेत. असं म्हणून काव्या रडत असते. आता अनिशा तिचं सगळं बोलणं शांतपणे ऐकत असते. आता काव्या खूपच रडत असते म्हटल्यानंतर अनिशा तिला धीर देतच तिथेच खाली बसवते आणि म्हणते, काव्या तू शांत हो, शांत हो पहिल्यांदा, आणि तू समजतेस तसं काही सुद्धा झालेलं नाहीये. काव्या आणि पार्थ कधीच वेगळे होऊ शकतच नाही. आता अनिशा म्हणत असते, काव्या युनिवर्स कधीही तुम्हा दोघांना वेगळं होऊच देणार नाही. तू फक्त आशा सोडू नको. तू स्वतःच्या मनाला असं समज किंवा स्वतःच्या मनाला असं सांग की स्वतः तू तुझ्या पास्ट बद्दल पार्थ जिजूंना सांगितलं आहेस आणि असंही कुणीकडूनही कळालं असतं, तू सांगितलं असतंस किंवा बाहेरून कळालं असतं तरी याच रिॲक्शन असते ना पार्थ जिजू. आता अनिशा काव्याला समजावतच म्हणत असते, अगं काव्या तू पार्थ जिजूंशी बोलून घे एकदा, तू त्यांच्याशी बोल आणि तुमच्यातील हा दुरावा बोलूनच दूर करू शकतेस. बघ तू विसरू नकोस काव्या की तू काव्या आहेस आणि माझी काव्या कधी सुद्धा हार मानत नाही. बघ काव्या, आता तुला फक्त प्रेम एक्सप्रेस नाही करून चालणार, तर तुझ्या प्रेमाने पार्थ जिजू इम्प्रेस झाले पाहिजे आणि आता हे चॅलेंज तू स्वीकारायचं आहेस. पार्थ जिजूंशी बोलून हा सगळा प्रश्न सोडवायचा आहेस. पार्थ जिजूंचं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे, ते नक्की बोलतील तुझ्या. पार्थ जिजू खूप मोठ्या मनाचे आहेत, ते तुला नक्की माफ करतील बघ. त्यावर आता काव्या डोळ्यातील पाणी पुसूनच अनिशाचं बोलणं ऐकत असते. आता अनिशा म्हणत असते, काव्या तुला एक सांगू का, आपल्या आयुष्यामध्ये जी वादळे येतात ना, तर ती आपल्यामधील पॉझिटिव्हिटी किंवा आपल्यामधील ताकद जागी करण्यासाठीच येत असतात. देवाने आपल्यावर फुंकर मारलेली असते ते वादळ असतं आणि स्वतःवर खूप जास्त प्रेम करणारी काव्या मी पाहिली आहे आणि या वादळामुळे या सगळ्यामुळे स्वतःवर प्रेम करणारी काव्या हरवली आहे. ती आता परत आली पाहिजे. तुला लिमिटलेस प्रेम करताना पाहिलंय मी काव्या. आता अनिशा काव्याला म्हणत असते, आणि काव्या तुला आता तेच करायचं आहे, प्रमाणाबाहेर प्रेम करायचं आहे तुला पार्थ जिजूंवर. त्यांना ते कळालं पाहिजे. अगं प्रेमापुढे कोण झुकत नाही, राजे राजवाडे सुद्धा प्रेमापुढे अगदी झुकले आहे. मग पार्थ जिजू तर
टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहेत ना. त्यावेळेला काव्या म्हणते माझ्यासाठी ते माझे राजाच. आता अनिशा काव्याला म्हणते हो ग माझी राणी, आणि माझे राजा राणी एक दिवस नक्की एकत्र येणार. आता अनिशा बरोबर गप्पा मारून काव्याला खूपच बरं वाटत असतं. आता इकडे शारदाताई आणि मानिनी फोनवर बोलत असतात. मानिनी शारदाताईंना म्हणत असते शारदाताई तुमचं थोडं चुकलंच आहे, तुम्ही एक आई म्हणून हे सगळं मला सांगायला हवं होतं. त्यावेळेला शारदाताई मानिनीला म्हणत असतात एक आई म्हणूनच मी विचार केला आणि शांत बसले, मी तुम्हाला यातील काही सुद्धा सांगितलं नाही. मानिनीताई मी कोणताही एखादा निर्णय घेतला असता तर माझ्या दोन्ही पैकी एका मुलीवर अन्याय झालाच असता ना. त्यावेळेला मानिनी म्हणते नाही हो असं कसं बोलताय. आता शारदाताई मानिनीला समजावून सांगत असतात की मी असं का केलं. त्यावेळेला त्या म्हणत असतात जर मी काव्याला सांगितलं असतं की हो पुढे आणि तुझं सत्य सांग सगळ्यांना, त्यावेळेला नंदिनीने माघार घेतली असती, त्यावेळेला पार्थने सुद्धा माघार घेतली असती आणि जीवा आणि काव्याचं नक्की लग्न झालं असतं. पण पुन्हा नंदिनी आणि पार्थने एकमेकांबरोबर लग्न केलं नसतं. कुठल्या नाही कुठल्या मार्गाने माझी एक मुलगी दुःखात नेहमी राहणार हे मला दिसतच होतं. आता मानिनी म्हणते अच्छा म्हणजे म्हणूनच तुम्ही काव्याला शांत राहण्याचा सल्ला दिलात का. त्यावेळेला शारदाताई म्हणतात हो मला असं वाटलं जीवा आणि नंदिनी काव्य आणि पार्थचा संसार अगदी सुरळीत होईल. आता शारदाताई मानिनीला म्हणत असतात मानिनीताई माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली आहे, तुमच्यापैकी कोणातरी एकाला विश्वासात घेऊन मी हे सगळं सांगायला हवं होतं. पण आता असं शारदाताई म्हणतच असतात तेवढ्यातच मानिनी म्हणते नाही नाही हो शारदाताई तुमची काहीही चूक नाहीये यामध्ये, तुम्हाला दोषी मला अजिबात ठरवायचं नाहीये, तसा गैरसमज तुम्ही अजिबात करून घेऊ नका. त्यानंतर मानिनी म्हणते तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये जे काही योग्य वाटलं तोच सल्ला तुम्ही काव्याला दिलात. आता मानिनी म्हणत असते म्हणजे तुमचा यामध्ये काही दोष नाही, आम्ही सुद्धा थोडंफार काहीतरी ओळखायला पाहिजे होतं आणि तुमच्या या काव्याला मात्र मानलं पाहिजे बरं का. तुम्ही जो सल्ला दिला तो तिने मुकाट्याने ऐकला आणि आजपर्यंत ती शांत राहून सगळं काही पुढे ढकलत आले बघा. आता मानिनी काव्याची खूपच स्तुती करत असते. आता या सगळ्या प्रकरणामध्ये शारदाताई कोणी जास्त त्याग केलाय कोणी जास्त संयम ठेवलाय हे सांगणं जरा कठीणच आहे आणि आपण आई वडील म्हणून कोणा एकाची बाजू घेणं चुकीचंच आहे. शारदाताई मी विक्रमना एकदा म्हणाले होते की या सगळ्यावर डिवोर्स हा उपाय नसू शकतो. आता मानिनी शारदाताईंना सांगत असते आपण आपल्या मुलांना विश्वास पटवून देऊया आणि काळच या सगळ्यावर. आता इकडे नंदिनीने वकिलांना इकडे आईबाबांच्या घरी बोलवलेलं असतं. आता हे वकील येतात आणि बेल वाजवतात. आता नंदिनी दार उघडते पाहते तर काय वकील असतात. आता तिला पाहून वकील म्हणतात काय नंदिनी मॅडम या वेळेला इकडे बोलवलं तुम्ही. त्यावेळेला नंदिनी हो आता म्हणते. नंदिनी त्या वकिलांना आतमध्ये बोलवते आणि या ना बसा असं म्हणते. आता ते दोघे सुद्धा तिथे सोप्यावर खाली बसतात. आता तिथे देवाचं मंदिर असतं, त्या मंदिरापुढे जाऊन वकील नमस्कार करतात आणि तिथे नंदिनी जवळ जाऊन बसतात. आता वकील नंदिनीला म्हणत असतात काय मॅडम या वेळेला माहेरात येऊन राहिलात का, नवऱ्याला त्रास देण्यासाठी इकडे येऊन राहिलात तुम्ही. आता नंदिनी म्हणते मी कायमचीच माहेरी आली आहे. आता नंदिनीचं असं बोलणं ऐकून वकील थोडे शांत होतात आणि म्हणतात सगळं काही ठीक आहे ना. त्यावेळेला नंदिनीला काव्य आणि जीवाचे फोटो आठवायला सुरू होतं. आता नंदिनी पुन्हा स्वतःच्या विचारांमध्येच मग्न होते. आता वकील नंदिनी मॅडम अशी हाक मारतात. त्यावेळेला नंदिनी हा असं करते. त्यावेळेला वकील म्हणतात तुम्ही अचानक मला असं का बोलवलं बरं. त्यावेळेला नंदिनी म्हणते हो कामही तसंच होतं महत्वाचं, मला फास्ट ट्रॅक मध्ये डिवोर्स हवा आहे. आता नंदिनी आणि वकील बोलतच असतात तेवढ्यातच नंदिनीचे बाबा येतात आणि म्हणतात बरोबर आहे माझ्या नंदिनीचं, ती अगदी बरोबर बोलत आहे. आता त्यांना पाहून वकील उठूनच उभे राहतात. आता ते बाबा येतात आणि नंदिनीच्या शेजारी बसतात. आता वकील सुद्धा बसतात. आता तेवढ्यातच नंदिनीची आई वकिलांसाठी पाणी घेऊन येते आणि पाणी देते. त्यावेळेला नंदिनी म्हणते मी ओळख करून देते आणि माझी आई आणि हे माझे बाबा अशी शारदाताईची आणि तिच्या बाबांची ओळख करून देते. आता नंदिनीचे आई बाबा वकिलांना नमस्कार करतात. आता नंदिनी बाबांना म्हणत असते मी तुम्हाला म्हटले ना की मी डिवोर्स फाईल केला आहे, ते हेच वकील आहे यांच्याकडेच फाईल केला. आता शारदाताई वकिलांना म्हणत असतात काउन्सिलर म्हणजे डिवोर्स होऊ नये
म्हणून कोर्टाने नेमलेला माणूस, बरोबर का? त्यावेळेला वकील करेक्ट असं म्हणतात. आता ते वकील शारदाताईंना म्हणत असतात, तुम्ही अगदी बरोबर बोललात. नातं तुटू नये म्हणून त्याच्या नात्याची जाणीव करून देणं आणि ते नातं जोडून ठेवणं म्हणजेच काउन्सिलर आहे. आणि आम्ही काउन्सिलर लोक खूप मनापासून प्रयत्न करतो नातं टिकवण्याचा. तेवढे तर शारदाताई म्हणतात, आजकाल खूपच लोक तुमच्याकडे येत असतील ना डिवोर्स घेण्यासाठी? आता वकील म्हणतात, हो हो, खूपच प्रमाण वाढलं आहे. जसं मोबाईलला नेटवर्क देण्यासाठी टॉवर असतो ना, तसं नात्यांना टॉवर देण्यासाठी विचारांचा नेटवर्क असायला हवा होता. आता ते वकील नंदिनीकडे पाहतच म्हणतात, पण ठीक आहे ना, होईल सगळं. काय ना, आपली लग्न संस्था इतकी कमकुवत नाहीये ना. आता इकडे सायंकाळच्या वेळेला पार्थ आणि मानिनी देवापुढे हात जोडून शुभं करोती म्हणत असतात. शुभं करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रू बुद्धी विनाशाय अशी शुभं करोती म्हणत असतात. आता सगळी शुभं करोती दोघं म्हणत असतात. आता एक वाक्य मानिनी म्हणत असते, एक वाक्य पार्थ म्हणत असतो. आता पार्थ देवाला प्रार्थना करत करतच घरातली पीडा बाहेर जाऊ दे, घरची लक्ष्मी हे वाक्य म्हणतच असतो. तेवढ्यातच तो थांबतो. आता मानिनी त्याला म्हणत असते, अरे पार्थ म्हण ना, इडापिडा बाहेर जाऊ दे, घरातली लक्ष्मी आत येऊ दे. म्हण ना पार्थ, घरातली लक्ष्मी आत येऊ दे. पण पार्थ काहीच बोलत नसतो. आता मानिनी वारंवार पार्थला म्हणत असते, म्हण ना पार्थ, घरातली पीडा बाहेर जाओ, घरची लक्ष्मी घरात येऊ. पण पार्थ काही म्हणत नसतो. तेवढ्यातच आता दारातून आवाज येतो, घरची लक्ष्मी घरात येऊ. आता हा आवाज असतो काव्याचा. आता दारापाशी काव्य आलेली असते. हे पाहतो पार्थ आणि मानिनी. आता पार्थ तर आश्चर्यानेच पाहत असतो काव्याकडे. आता काव्या देशमुख म्हणा ना असं म्हणते. आता पार्थ काहीच बोलत नाही, फक्त काव्याकडे पाहतच राहतो. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये काव्या पुढे येऊन देवाचा प्रसाद पार्थला देत असते आणि म्हणत असते, देवाच्या प्रसादाला आणि प्रेमाला नाही म्हणू नये. आता तेवढ्यातच रम्या तिथे येते आणि काव्याला म्हणत असते, धीराच्या हातचा पेढा खाऊन आता नवऱ्याला प्रसाद द्यायला आलीस का? चल पहिल्यांदा बाहेर हो घरातून. असं काव्याला ही रम्या बाहेर काढत असते. घरातून बाहेर काढणाऱ्या रम्याचा कचकून हात काव्या धरते आणि म्हणते, पुन्हा जर तू आमच्या दोघांच्या मध्ये आलीस ना आणि पुन्हा जर पार्थ देशमुखांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, तर मी स्वतः तुझं लग्न लावून देईन. आता इकडे वकील नंदिनीला म्हणत असतात, जर डिवोर्स फायनल करायचा असेल तर तुमच्या पसारेवाल्याची सही लागेल ना, आणि तो सही देईल असं मला तरी वाटत नाही. आता पुढील भागामध्ये काय होणार आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. आता या रम्याची चांगली शाळा काव्य घेणार असते. तर हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा.